पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती. आवाज यायलाय ना सगळ्यांना? यायला ताई यायला. यायला यायला छान यायला. जय गुरु ताई. ठीक आहे ठीक आहे. तर समर्थ सांगत आहेत, श्रोते येथे विचारत आहेत की पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात. मग ते आमच्या तर्काला पटत नाही. पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना, जसं पिंड तसं ब्रह्मांड. पण आम्ही जे विचार करतो, आमच्याकडे जे तर्क आहे ते काही आम्हाला पटत नाही असं वाटायला लागले. मग याची प्रतीती पहावी म्हटलं तर मग अनेक मताचा गोंधळ दिसून यायला लागलेला आहे. असं श्रोते काय करत आहेत, समर्थांना विचारत आहेत बरं का. जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसे बोलावयाची प्रौढी हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. जे पिंडी तेची ब्रह्मांडी अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे. जे तत्वचिंतक आहेत हे वाक्य वारंवार बोलतात. जे तत्वाचं चिंतन करतात ते सुद्धा हेच म्हणतात की पिंडात जे आहे ते ब्रह्मांडात आहे. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवी नसारा व्यर्थ ब्रह्म. म्हणजे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे हे कसं सिद्ध करता येईल? हो गडे, पिंडात बी आहे ब्रह्मांडात बी तेच आहे असं कसं म्हणता येईल? मग अशा श्रोत्यांना काय झालेलं आहे, संशय उत्पन्न झालेला आहे. आणि तेच आता प्रश्न श्रोते काय करत आहेत, विचारत आहेत. पिंड ब्रह्मांडी एक रहाटी ऐसे लोकांची लोकताटी परी प्रत्ययाचे परिपाटी तगोन सके. मग पिंड ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखे असतात असे बोलण्याची लोकांची एक रीत झाली आहे. पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही. नुसतं म्हणायला लागले सगळे, पण जेव्हा ह्याचा आपण निदान लावायला जाऊ, जेव्हा हे तर्काने आपल्याला प्रत्यक्ष काय होणार आहे, अनुभवाला येईल, प्रत्ययापुढे हे सगळं काही टिकणारच नाही असं वाटायला लागलेलं आहे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण विराट हिरण्य व्याकृत मूळ प्रकृती ही खून ब्रह्मांडीची. मग जसं पिंडात आणि ब्रह्मांडात सम आहे, जसं स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे आणि महाकारण देह, हे चार पिंडात देह आहेत. हे काय आहेत? पिंडातले देह, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण देह. तसं म्हणले पिंडामध्ये हे आहेत, देहामध्ये हे चार देह आहेत. तसं विराट हिरण्य गर्भ अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे चार देह आहेत. चार देह पिंडामधले, चार देह ब्रह्मांडामधले. चार देह पिंडातले स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण, आणि ब्रह्मांडामधले विराट हिरण्यगर्भ अव्याकृत आणि मूळ प्रकृती असे चार देह ब्रह्मांडामधले. मग हे शास्त्र घाटी जाणावी परी प्रचित कैसी आणावी प्रचित पाहता गाथा गोवी होत जाहे. मग आता शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे हे खरं, पण याची प्रतीती कशी घ्यायची? ठीक आहे, सगळं बरोबर आहे, पण आम्हाला अनुभव घ्यायचा आहे ना, त्याची प्रचिती आली पाहिजे ना आम्हाला. ह्याची प्रचिती कशी घ्यायची? प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळच उडायला लागलेला आहे. मग आता असं काय करत आहेत, हे जो श्रोते आहेत ते विचारत आहेत. पिंडी आहे अंतकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जान पिंडी बोली जे म्हण तरी ब्रह्मांडी चंद्रमा. वक्ता म्हणत आहे. आता हे जे श्रोत्यांना प्रश्न विचारलेत ना, की जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे असं म्हणायला, पण आम्हाला त्याची प्रचिती येत नाही, कसं आम्ही त्याची प्रत्ययापर्यंत कसं जायचं? तत्वचिंतन करणारी लोक सारखं म्हणतात की पिंडात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे, पण आम्हाला तसा अनुभव येत नाही. कसा अनुभव घ्यायचा? पिंडात ब्रह्मांडाचा व्यवहार एकसारखा कसा होईल बरं? नुसतं बोलायला काय लागले, पण प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे ना. मग ते अनुभव कसा येईल? अनुभव कसा येईल त्याचा तुम्ही काय करा, आम्हाला प्रत्यक्ष सांगा की आम्ही त्याचा अनुभव घेता येईल आम्हाला. स्थूल देह, कारण देह, सूक्ष्म देह, महाकारण देह हे काय आहेत? पिंडातले. आणि ब्रह्मांडामध्ये विराट हिरण्यगर्भ अव्याकृत
अव्याकृत किंवा मूळ प्रकृती किंवा ईश्वराची माया असं पण म्हणतात बरं का. हे काय आहे, ब्रह्मांडामधले देह आहेत. मग हे सगळं जे आहे ह्याचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, त्याची प्रचिती येईल असं आम्हाला सांगा. आम्ही जर प्रचिती घ्यायला गेलो की नुसतं आमच्या ठिकाणी काय होत आहे, गोंधळच उडायला लागलेला आहे. त्यावर वक्ता म्हणतो आता बरं का, त्याला उत्तर देत आहेत की पिंडात अंतःकरण असतं का नाही, आहे का नाही. पिंडामध्ये म्हणजे देहामध्ये अंतःकरण आहे का नाही, आहे. तसं ब्रह्मांडात विष्णू जाणावा. अंतःकरण जसं कुठं आहे तुमच्या देहामध्ये, तसं पूर्ण ह्या ब्रह्मांडामध्ये कोण आहे, विष्णू भगवंत आहेत. विष्णू जाणा म्हणले. पिंडात मन आहे ना, तुमच्या देहामध्ये मन आहे ना, हो आहे. तसं म्हणले ब्रह्मांडामध्ये चंद्रमा जाणा. सांगत आहे तिथं पिंडी ब्रह्मांडी एक कसं आहे, पिंडात जे आहे तेच ब्रह्मांडात कसं आहे ह्याचा काय करत आहेत, उलगडा इथं करून सांगत आहेत समर्थ. जसं म्हणले पिंडामध्ये अंतःकरण आहे ना, तसं ब्रह्मांडामध्ये विष्णू समजा. जसं म्हणले पिंडामध्ये मन आहे ना, तसं ब्रह्मांडामध्ये चंद्रमा समजा. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे, तरी ब्रह्मांडी ब्रह्म ऐसे जाणीजे. पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखिले, नारायण पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्म जाणा. पिंडात नकापासून शेकापर्यंत बुद्धी. बरं, बुद्धी मन अंतःकरण केवढं आहे माहिती का तुम्हाला. चित्त तर जेवढा देह आहे ना तेवढंच अंतःकरण, जेवढा आपला देह आहे ना तेवढंच मन आहे, जेवढा आपला देह आहे ना तेवढीच बुद्धी, जेवढा आपला देह आहे तेवढंच चित्त, तेवढाच अहंकार आहे बरं का. तसं म्हणले जसं पिंडामध्ये बुद्धी आहे तसं ब्रह्मांडामध्ये आता काय करा म्हणले, ब्रह्म जाणा. तसंच व्याप्त ब्रह्म आहे. जसं पिंडामध्ये बुद्धी व्याप्त आहे तसं ब्रह्मांडामध्ये ब्रह्म व्याप्त आहे. ब्रह्मा देवता बरं का. पिंडात चित्त आहे तसं ब्रह्मांडामध्ये नारायण आहे. पिंडामध्ये चित्त आहे ना, तसं ब्रह्मांडामध्ये काय सांगितलं, नारायण आहे. पिंडी बोलीजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. एकाईस बोलीला विचार शास्त्रांतरी. पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र, हे निर्धार पूर्वक शास्त्रामध्ये सांगितलेले. आता होती का नाही एकता, मग असं शास्त्र सांगायला लागले. जसं पिंडामध्ये आहे तसं ब्रह्मांडामध्ये पण कसं आहे, पिंडन ब्रह्मांड कसं एकरूप आहे. आता बघा, बुद्धीची देवता कोण आहे, अंतःकरणाची देवता कोण आहे, मनाची देवता कोण आहे, चित्ताची देवता कोण आहे, अहंकाराची देवता कोण आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती. तेच तर सांगत आहेत ब्रह्मांडामध्ये. जसं पिंडात तसं ब्रह्मांडामध्ये आहे. आणि ह्याचाच काय करायचंय आता, विचार करा असं इथं समर्थ सांगायले. तरी कोण विष्णूंचे अंतःकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्माचे बुद्धी लक्षण मज निरूपावे. आता यावर परत श्रोत्यांना प्रश्न केला. तुम्ही सांगायलात बरोबर आहे, पण विष्णू म्हणजे अंतःकरण कसं होईन बरं, चंद्र म्हणजे मन कसं होईन बरं, ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात हे मला सांगा. ठीक आहे, तुम्ही सांगितलं की अंतःकरण जे आहे ते पिंडामध्ये आहे आणि ब्रह्मांडामध्ये विष्णू सांगितलं आहे की नाही. पिंडात मन सांगितलं, ब्रह्मांडात चंद्र. पण आता आम्हाला असं सांगा की जे विष्णू म्हणजे अंतःकरण कसं, चंद्र म्हणजे मन कसं, ब्रह्मदेवता त्याला बुद्धी का म्हणायचं, हे काही आम्हाला लक्षामध्ये आलं नाही. मग आता हे तुम्ही आम्हाला काय करा सांगा. नारायणाचे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत का हेत, हा विचार पाहून नेमस्त मज निरोपावे. तसं म्हणले अनुमानाच्या निश्चयामुळे चित्त म्हणजे नारायण कसं, रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे, या संबंधी सर्व विचार मला तुम्ही सांगा. कसं म्हणायचं, का म्हणायचं, कशामुळे म्हणायचं, हे आम्हाला विचार तुम्ही सांगा. जर आम्हाला पटलं तर आम्ही मानू. प्रचिती निश्चया पुढे अनुमान, जैसे सिंहा पुढे आले श्वान, खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कसे. जसं अनुमानाचा निश्चया पुढे अनुमान म्हणजे सिंहा पुढे कुत्रे यावे तसं आहे.
खऱ्या पुढे खोटं कसं टिकून राहील? खऱ्या पुढं खोटं टिकत नाही. सिंह म्हणले आणि कुत्रे आले तर त्याला आपण कुत्र्याला सिंह म्हणू का? कसं म्हणू? खऱ्या पुढं खोटं कसं टिकणार नाही. परियास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे. परीक्षा नसता राहिजे, अनुमान संशयी. पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. कोणीही ह्याचा निवाडा करणं शक्य नाही. जे तत्वज्ञ आहेत, जे परीक्षावंत लोक आहेत, तेच ह्यांचा निवाडा करू शकतात. जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करील, संशयग्रस्त होऊन राहतो. जो पारखी आहे त्यालाच रत्न कळतं ना, कोणालाही कळण करत नाही तर गारगोटीलाच कोणी बी रत्न म्हणेल ना. तसं म्हणले ज्याला परीक्षावंत असतात तेच परीक्षा करू शकतात, नाही तर बाकी सगळे संशयामध्ये ग्रहस्थ होऊन राहतात. विष्णुचंद्र आणि ब्रह्म, नारायण आणि रुद्र नाम, या पाचाची अंतकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. विष्णू आहे, चंद्र आहे, ब्रह्म आहे, नारायण आहे, रुद्र आहे. यांचा ब्रह्मांडाच्या अंतकरण पंचक का म्हणतात? यांनाच ब्रह्मांडामध्ये अंतकरण पंचक का म्हणायचं? हे स्वामी तुम्ही आम्हाला समजा. जसं पिंडामध्ये 5 अंतकरण सांगितली आहे की नाही, अंतकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार पिंडामध्ये सांगितली, तसं ब्रह्मांडामध्ये विष्णू, चंद्र, ब्रह्म, नारायण आणि रुद्र ह्याला अंतकरण पंचक म्हणायचं ना. मग आता हे अंतकरण पंचक ह्याला का म्हणायचं ते हे स्वामी तुम्ही आम्हाला काय करा, समजावून सांगा. कारण आम्हाला काही आता ह्याच्या पुढे आमचा काही विचार टिकतच नाही. आम्ही काय झालो, संशयाने ग्रस्त झालो की आता ह्याला अंतकरण पंचक हे ब्रह्मांडामधलं कसं काय. तर तुम्हीच आम्हाला काय करा, ह्याचा उलगडा करून सांगा. येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान. अथवा शास्त्री तरी पोहोन प्रत्यय आणावा. वक्ता यावर म्हणतो, या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे बरं का. अनुभवाला प्रमाण म्हटले, अनुभव तोच प्रमाण आहे. शास्त्राच्या अनुमानाला काही अर्थ नाही. आपला जो अनुभव तो प्रमाण. शास्त्राच्या अनुभवाला प्रमाण नाही म्हणले, काही अर्थ नाही. आपला अनुभवाला प्रमाण सांगितले. शास्त्र अथवा म्हणले शास्त्र ग्रंथात जरी पाहण्यात आलं तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. म्हणून तर शास्त्र, आपला अनुभव आणि भगवंत एका रेषेमध्ये असले पाहिजे, तरच काय होणार आहे, प्रत्ययाला येणार आहे. प्रचितीविन जे बोलणे, ते अवघेची कंटाळवाने. तोंड पसरून जैसे सुने, रडोनी गेले. प्रत्यक्ष अनुभवा वाचून जे सांगितले जाते ते सर्व कंटाळवाणी वाटतं बरं का. एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लागले, ते जसे ऐकवत नाही तशी स्थिती होते. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव वाचून जे सांगितले जातं, अनुभवच नाही तर नुसतं सांगितलं जास्त, तर ते कसं होतं म्हणले, कंटाळण्यात, ते ऐकावं सुद्धा वाटत नाही. जसे कुत्रे जर रडायले तर आपल्याला ऐका वाटतं का नाही ऐका वाटत ना, तशी स्थिती असते. असं उदाहरण देऊन सांगितलंय. जेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पहावे, येथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. मग जेथे प्रत्यक्षाच्या अनुभवाच्या नावाने शून्यकार असतो तेथे काय हो ऐकायचं. प्रत्यक्ष प्रयत्नाच्या अनुभवाचा जर आपण विचार केला तर तिथं काय आहे, शून्यकार. शून्य आकारच वृत्ती व्हायली. मग तिथं काय हे ऐकायचं आणि शोधून तरी काय पाहिजे सांगा बरं. अवघे आंधळेची मिळाले, ते डोळसाचे काय चाले. अनुभवाचे नेत्र गेले, ते अंधकार. जसं म्हणले आंधळेच जमलेले असतात, सर्व आंधळेच आहेत म्हणले, तेथे डोळसाचे काय चालणार का. सगळे आंधळे लोक आणि एकच डोळस आहे तिथं. मग ते आंधळे त्या डोळसाचं काय चालू देणार आहे तिथं. तसं म्हणले अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकारच पसरतो, सर्वत्र अंधकारच भासतो. म्हणून अनुभवाचा
डोळे असणं अत्यंत गरजेचं आहे. जर अनुभवाचे डोळे नसतील तर सगळे आंधळेच मग. कारण कुणालाच काय नाही, दृष्टी आलीच नाही ज्ञानाची, सगळे अज्ञानीच. मग त्या अज्ञानामध्ये चालतंय खेळ. जसं एक महाराज आम्हाला दृष्टांत द्यायचे बर का. सगळे वेडे होते म्हणले आणि हे डॉक्टर काय करायचं, त्यांना तपासायला जायचं आठवड्यातून एकदा. मग डॉक्टर जायला कि ते येडे काय करायचे माहिती का, जमायचे आणि काय म्हणायचे माहिती का, ते येडं आलं. कुणाला? त्या डॉक्टरला. बघितलं तर हे येडे, ते डॉक्टर त्यांना तपासायला जायचं. ते डॉक्टरला बघून हे येडे काय म्हणायचे, ते येडं आलं. म्हणजे किती अवघड आहे ना. त्या डॉक्टरला ह्या येड्यांना काय केलं, येडं केलं. बघितलं तर हे येडे आणि डॉक्टरला काय केलं, येडं. तसंच इथं सांगत आहेत. तसाच प्रकार इथं चाललेला आहे बरं का. सगळे आंधळे, एकच डोळस काही कामाचं नाही म्हणले. कारण ते आंधळे त्या डोळसाचं काही चलू देत नाहीत. नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्टेची शारणी, तेथे निवडायाचे धनी, ते एक डोंब कावळे. जसं महाराज सांगतात, जेथे दूध आणि पाणी एकत्र केलेले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला निरक्षीर विवेकी राजहंसाची आवश्यकता असते. संत हे राजहंसासारखेच असतात बर का. तेच सार आसार विवेकाने दृश्य दृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करत असतात. पण महाराज सांगतात, संत महात्मे राजहंस पक्षासारखे असतात. जसं राजहंस पक्षी पाण्याचा त्याग करून दुधाचा ग्रहण करतो का नाही, तसे हे संत जे आहेत अनात्माचा त्याग करून आत्मवस्तूचं ग्रहण करत असतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही तेथे राजहंसाचे कामच नाही. दूध बी नाही आणि पाणी बी नाही. तिथे राजहंस पक्षी कशाला येईन बरं? त्याचं काम काहीतरी आहे का? तिथं नाही ना. जेथे केवळ विषयरूपी विष्टेचे अस्तित्व असते तेथे निवड करण्यास डोम कावळेच योग्य असतात. तिथं संतांची गरज नाही. कारण संतांनी त्याचा त्याग केलेला असतो. संत कशाला येतील तिथं? तसं म्हणले तिथं कोण आहेत मग? हे डोम कावळे, जे विषयाच्या पाठीमागे लागलेले डोम कावळे आहेत म्हणले. तेच तिथं काय करतात म्हणले, निवड करण्याचा प्रयत्न करतात. हे डोम कावळे असतात ते, असं इथं महाराज सांगायला लागलेत. म्हणून हा जे विषयाच्या पाठीमागे पळतात त्यांना डोम कावळे अशी उपमा दिली बरं का. म्हणून हा अवघाच अनुमान, वरची ओवी राहिली, आपुले इच्छेने बोलिले, पिंडायसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे. ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली. जशी इच्छा तशी कल्पना. तसं त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली. पण ते प्रचितीला कशा प्रकारे आणावे हे कोणी सांगत नाही. म्हणायला सगळे म्हणायलेत, पण अनुभव कसा घ्यायचा ह्याचा प्रकार कोणीच सांगना झाले. नुसतं पिंडात जे आहे ते ब्रह्मांडात आहे, बरोबर आहे, पण अनुभव कसा घ्यायचा पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा? म्हणून हा अवघा अनुमान अवघी कल्पनेची रान, भली न घ्यावे अडरान तस्करी घ्यावे. म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे. सर्व काल्पनिक शब्द आहेत, सर्व काल्पनिक आहेत. शब्द अरण्य आहेत. भल्या माणसाने आडरानात शिरू नये. चोर असतात तेच आडरानात शिरतात बघा. म्हणून इथं सांगितलेलं आहे की सर्व बोलणं अनुमानाचं आहे. अनुमान केले फक्त इथं. काल्पनिक शब्द आहे, शब्दाचं नुसतं अरण्य भरलेलं आहे. म्हणून काय करायचं, योग्य जो आहे अधिकारी पुरुष त्याने उगं ह्या आडरानामध्ये शिरायचं नसतंय. आणि तो शिरत बी नाही. भल्या माणसं आडरानामध्ये शिरतात का नाही? जे चोर असतात त्यांना काय, ते चोरच असतात मुळात, चोरीच करायचं त्यांचा धंदा असतो, ते शिरतात म्हणले आडरानात.
कल्पोनी निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र मंत्राध्ययन. निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले, त्याप्रमाणेच देवही कल्पनेने निर्मिले. ते देव स्वतंत्र नसतात तर मंत्राच्या अधीन असतात. देव पण स्वतंत्र नाही, देवाला सुद्धा मंत्राच्या अधीन आहे. ते मंत्र उच्चारला तरच देव तो प्रसन्न होतो, म्हणजे त्या मंत्राच्या अधीन देव आहे असं इथं सांगायचे. येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेका आणावे, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे. या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकताच नाही. आता यातील अभिप्राय विचाराच्या योग्य शहाण्यांनी जाणून घ्या. आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे शहाणे माणसं ओळखत असतात. तसा इथं प्रकार सांगितलेला आहे. जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले, परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. मग समर्थ सांगत आहेत की ज्याला जसे भासलं तसं त्याने वर्णन केले, पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे. नुसतं भासलं म्हणून त्याची कल्पना केली म्हणजे चाललं का नाही, त्याचा अनुभव पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक त्याचा आला पाहिजे. ते अनुभव घेऊन मगच आपण काय केला पाहिजे, तिथला निवाडा केला पाहिजे. ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्माने सकळ निर्मिले, ब्रह्मास कोण निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवनो. आता समर्थ सांगतात की ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं तर म्हणले विष्णू विश्वाचे पालन करतो. पण त्या विष्णूचे पालन कोण करतो? ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? विष्णू सगळ्या जगाचं पालन करतो, पण विष्णूचं पालन कोण करतो असे संशय बर का. रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्रास संवारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. तसंच म्हणजे रुद्र सर्व विश्वाचा संहार करतो, रुद्रदेव. पण त्या रुद्राचा संहार कोण करतो? मग काळाचा नियंता कोण आहे हे सर्व कळाले पाहिजे का नाही? बरं, सगळं कळालं पाहिजे, हे सगळं ज्ञान झालं पाहिजे का नाही? याचा कळेना विचार, तो अवघा अंधकार, म्हणून सारासार विचार करणे. जोपर्यंत याचा विचार कळत नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. हे सगळा विचार करून घ्यावा लागतो. जोपर्यंत कळत नाही म्हणजे तोपर्यंत अंधकारच. म्हणून असार विचार करणे आवश्यक आहे. म्हणून विचारातला प्राधान्य दिलं पाहिजे. विचार करावा लागतो. विचार केला तरच पदरात पडता, अन्यथा पडत नाही. ब्रह्मांड स्वभावेची झाले, परंतु पिंडाकार कल्पिले, कल्पिले परिप्रत्यय आले नाही कदा. आता ब्रह्मांड हे अगदी सहज निर्माण झाले, परंतु याला पिंडासारखे कल्पिले नाही बरं का. पिंडाला कल्पिले तसं ब्रह्मांडाला कल्पिलेलं नाही. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही. बरं ठीक आहे, कल्पना म्हणलं तरी पण तसा काही घेतला नाही, अनुभव अजून आलेला नाही असं समर्थ सांगतात. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती, हे कल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे. ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करून लागलो की अनेक संशय निर्माण होतात. श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीटपणे जाणून घ्या. जाऊ त्यांना जास्त भानगडीत पडायचं नाही. सगळं कल्पना मात्र आहे, सगळं खोटं आहे एवढं जाणून घ्या असं इथं समर्थ म्हणतात. पिंडासारखे ब्रह्मांड रचना कोणा आणि तो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कसे. आता बघा, पिंडासारखे ब्रह्मांडाची रचना आहे असं म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत, ते पिंडात कोठे आढळून येतात बरं? तर समर्थ सांगतात, औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी, पिंडी कोठे. ब्रह्मांडात 3.5 कोटी भूते आहेत. कुठं? ब्रह्मांडामध्ये. किती भूत? 3.5.
3.5 कोटी तीर्थ आहेत म्हणले. 3.5 कोटी मंत्र पण आहेत. पण पिंडात ते असणे शक्य आहे का? नाही. ब्रह्मांडात आहे, पिंडात कुठे? 3.5 कोटी भूत आहेत म्हणले, 3.5 कोटी तीर्थ सांगितले, 3.5 कोटी मंत्र सांगितले. कुठं? पिंडामध्ये. ब्रह्मांडामध्ये सांगितले, पिंडात नाही, ब्रह्मांडात. काय? 3.5 कोटी भूत, 3.5 कोटी तीर्थ, 3.5 कोटी मंत्र कुठं येतं? ब्रह्मांडामध्ये. आता हे पिंडात असणं शक्य आहे का बरं? 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषीश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार पिंडी कोटे. जसं ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत म्हणले ब्रह्मांडामध्ये, 9 कोटी कात्यायनी आहेत. हे सर्व पिंडात आहेत, पिंडात नाहीत. हे सर्व कुठे आहेत? ब्रह्मांडात बरं का. ब्रह्मांडामध्ये 3.5 कोटी भूत, 3.5 कोटी तीर्थ, 3.5 कोटी मंत्र पिंडामध्ये का ब्रह्मांडामध्ये? ब्रह्मांडामध्ये बरं का, पिंडात नाही. ब्रह्मांडात 33 कोटी देव, ब्रह्मांडात 88,000 ऋषीश्वर, ब्रह्मांडात 9 कोटी कात्यायनी. हे कुठं? ब्रह्मांडात, पिंडात नाही. अजून समर्थ सांगतात, चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यान कोटी, 84 लक्ष योनीची दाटी पिंडी कोटे. ब्रह्मांडामध्ये 56 कोटी चामुंडा आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानु कोटी आहेत. कुठं? ब्रह्मांडामध्ये. एकूण 84 लक्ष योनीची दाटी आहे. कुठं? ब्रह्मांडामध्ये. पण हे पिंडात कोट आहे, आढळून येते का? अशा ब्रह्मांडाचा विचार विविध आकाराने अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत, तितके पिंडात दाखविता येणार नाहीत. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे असं कसं म्हणता येईल? एवढं म्हणले ह्या ब्रह्मांडामध्ये भरलेलं, तसं पिंडात आहे का हे सगळं? कसं दाखवता येईल आपल्याला? जितक्या औषधी तितके फळ, नाना प्रकारी रसाळ, नाना बीज धान्य सकळ, पिंडी निर्मावी. जीवर जीवर राहील ते गुरुदेव साठा म्हणून आपल्याच्या ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, प्रत्येकाकारे वेगळाले, तेही तितुके निरूपिले, पाहिजे पिंडी. मग इथं महाराज सांगत आहेत की ब्रह्मांडात 56 कोटी चामुंडा आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत, एकूण 84 लक्ष योनीची दाटी झाली. हे पिंडात कोटे आहे का? अशा ब्रह्मांडात विविध आकाराने अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत, तितके पिंडात दाखविता येणार नाहीत. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात म्हणायला तुम्ही बरोबर आहे, पण जे ब्रह्मांडात झालेलं आहे तेवढे पदार्थ ते सगळे पिंडात दाखवता येतात का? नाही. कसे दाखवता येते बरं? म्हणून पुढे पण अजून सांगतात, जितक्या औषधी तितके फळ, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्य सकळे, पिंडी निरूपावी. तसंच महाराज सांगतात, असंख्य औषधी आहेत, नाना प्रकारची रसाळ फळे सुद्धा आहेत, नाना बीजे पण आहेत, सर्व प्रकाराची धान्य पिंडामध्ये दाखवून देता येतील. हे सर्व प्रकारचे धान्य पिंडात दाखवून देता येतील का? आता हे औषधी आहेत कुठं? ब्रह्मांडात. नाना प्रकारचे फळ आहेत ब्रह्मांडात, नाना बीज आहेत ब्रह्मांडात, ते पिंडात आम्हाला सांगता येते का? दाखवता येते का? मग कसं म्हणता येईल पिंडन ब्रह्मांड एक? हे सगळं भिन्न भिन्न आहे. हे एवढं आम्हाला पिंडामध्ये दाखवता येते का? आतापर्यंत जे सांगितले ते 3.5 कोटी भूत, 3.5 कोटी तीर्थ, 3.5 कोटी मंत्र, पुन्हा 33 कोटी देव, 88,000 ऋषीश्वर, 9 कोटी कात्यायनी, पुन्हा 56 कोटी चामुंडा,
कित्येक प्रकारचे जीव, कोट्यान कोटी, 84 लक्ष योनी, असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे, नाना बीजे, सर्व प्रकारचे हे जे आहेत ब्रह्मांडामध्ये ते आम्हाला पिंडात दाखवता येईल का? हे सगळं आम्हाला पिंडात दाखवायचं म्हणल्यावर काय दाखवता येईल का बरं? असं इथं काय केलंय, प्रश्नार्थक चिन्ह दाखवले बरं का समोर. पुढे म्हणतात महाराज, हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलावेना, बोलिले न येता अनुमाना लाजिरवाने. समर्थ म्हणतात असं कितीही सांगितलं तरी पुरं पडणार नाही. किती बी सांगा कमीच पडणार. उगीच बोलण्यात काही अर्थ नाही. आता जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही तर ते लाजिरवाणी ठरेल, असं समर्थ सांगायले. तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही. तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही, फुकट बोलण्यात काही खर्च होते, म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. महाराज इथं सांगतात आता हे वर्णन करण्याचा अर्थच नाही, उग फुकट बोलण्यासारखं आहे म्हणले. उग अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. उग अनुमान करू करू बोलण्यात काही अर्थ नाही. सगळं साध्य जाते यातला प्रकार नाही. 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वर्तती पिंडी, याची पहावी रोकडी प्रचिती आता. ब्रह्मांडात 5च महाभूते आहेत, तशी ती पिंडातही 5च प्रक्रियाशील आहेत. याचा प्रत्येक रोकडा अनुभव कोणीही घ्यावा. ब्रह्मांडात 5च महाभूते, तशीच ती पिंडातही 5च क्रियाशील आहेत. जसं ब्रह्मांडात 5 भूत तशीच ती कुठं आहेत, पिंडामध्ये. याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव कोणीही घ्यावा म्हणले. कसा तर बघा, याचा पाचा भूताचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड, या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान. ब्रह्मांड हे पंचभौतिक आणि पिंड ही पंचभौतिक आहेत. हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे बरं का. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जे ब्रह्मांड आहे तेच पंचभौतिकाचं आहे, पिंड ही पंचभौतिकाच आहे. देह कशाचा बनलेला आहे, 5 भूताचा. तसं ब्रह्मांडात भूताव्यतिरिक्त काही आहे का, सगळं पंचमहाभूताच बनलेलं आहे, 5 भूताच आहे. कुठं 5 भूत नाहीत का ब्रह्मांडामध्ये? आहेत, पिंडामध्ये आहेत, ऐक नाही. पिंड कशाचा बनला, 5 भूताचा, भौतिकाचा. 5 पंचमहाभूत कसे आहेत, भौतिक. तसंच बनले 5 पंचमहाभूत भौतिकच असून त्यांना पिंडामध्ये बी तेच आहेत आणि ब्रह्मांडामध्येही तेच आहेत. एवढं मात्र कळून घ्यायचं, बाकीचा गोंधळ डोक्यामध्ये घ्यायचाच नाही. पिंडी ते ब्रह्मांड याचा खरा अर्थ हेच आहे. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहे, बाकी सगळी कल्पना मात्र आहे म्हणले. एवढं मात्र तेवढं काय करा, लक्षामध्ये ठेवा. जितुके अनुमानाचे बोलणे, तितुके वमन प्राय त्यागणे. निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे. अनुमानाने जे काही बोलणे असेल ते वातीप्रमाणे त्यागावे. जे प्रत्ययाचे अनुभवांचे बोलणे असते तेच निश्चयात्मक असते. मग बाकीचं बोलणं कसं आहे म्हणले, वाती वळल्यासारखं, काहीच कामाचं नाही. मग जे अनुभवाला येते तेवढंच बोलायचं. मग काय येते अनुभवाला, हे पंचमहाभौतिक जे 5 भूत आहेत, त्या 5 भूतापासून देह बी बनला आणि पूर्ण ब्रह्मांडामधले जे पदार्थ आहेत हे 5 भूतापासूनच बनलेले आहेत. एवढं मात्र काय होते, अनुभवाला येते. आणि जेवढं अनुभवाला येते तेवढंच बोलायचं, त्याचाच निश्चय करायचा. बाकीचे जे बोलणं आहे ते व्यर्थ आहे हे जाणायचं आणि त्याचा त्याग करायचा.
जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचिती नाही की रोकडी, पंचमहाभूताची तातडी दोहीकडे. जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रचिती आता आली ना, आता सांगितलं ना. दोन्हीकडे पंचमहाभूताचीच गर्दी वर्तणूक आहे. कुठं पिंडात बी बघा व्यतिरिक्त तुम्हाला काही सापडणार नाही. ब्रह्मांडातही पंचमहाभूताशिवाय काही सापडणार नाही. त्यांचाच गर्द आहे. कुणाचा? ह्या पंचमहाभूताचा. मनोनी दोहीचे थानमान, हातू अवघाची अनुमान, आता एक समाधान मुख्य ते कैसे. म्हणून पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हीतील देहाची स्थाने, प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजे काल्पनिक आहेत, हे जाणून घ्यावे. आता मुख्य खरे समाधान कसं असते ते आता ह्या पुढच्या समासामध्ये काय करणार आहेत, समर्थ सांगणार आहेत. की आतापर्यंत जे आपण बघितलं, आतापर्यंत ज्याचा उलगडा करून सांगितला, उलगडा तर केलाच नाही, नुसतं मांडामांडी केली बरं का. पण आता पुढच्या समासामध्ये समर्थ म्हणतात की पिंडन ब्रह्मांड दोन्हीतील देहाची स्थाने, प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजे काल्पनिक आहेत आणि हे जाणून घ्यावं. पण आता मुख्य खरं समाधान कसं आहे ते मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. पण केव्हा सांगणार आहे, तर पुढच्या समासामध्ये. इति श्रीदास संवादे अनुमान निरशन नाम समास 5वा समाप्त. दशक 9वा समास 6. गुणरूप निरूपण. आकाश जैसे निराकार, तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायूचा विकार, तैसी मूळ माया. आता इथं सांगायलेत बरं का की मुख्य सार काय आहे, मुख्य समाधान कसं आहे पिंडाचं आणि ब्रह्मांडाचं, त्याचा उलगडा आता ह्या समासामध्ये समर्थ करायला लागलेले आहेत. आकाश जसे निराकार आहे. आकाश कसं आहे, निराकार. आकार आहे का आकाशाला? नाही. जिकडं बघन तिकडं आकाशच आहे का नाही, पोकळच भाग आहे का नाही, त्याला आकार म्हणता येते का, आकारामध्ये आकाश म्हणता येते का, नाही म्हणता येत बरं का, निराकार आहे. तसंच आहे ना म्हणले ब्रह्म. मग ब्रह्म कसं आहे, आकाशासारखं निराकार, सगळीकडे व्याप्त आहे आणि आकाशासारखं निराकार आहे. कोण? ब्रह्म. आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो, तशी ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूपाने मूळ माया उत्पन्न होते. आता आकाशामध्ये वायूचा विकार उत्पन्न, आकाशापासून वायू उत्पन्न झाला का नाही? हो, झाला. तसंच ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूपाने मूळ माया उत्पन्न होते. ब्रह्माच्या ठिकाणी काय उत्पन्न झाली? ही मूळ माया. जसं आकाशाच्या ठिकाणी वायू उत्पन्न झाला, तसं ब्रह्माच्या ठिकाणी ही मूळ माया काय झालेली आहे? उत्पन्न झालेली आहे. हे दास बोधी असे बोलिले, ज्ञान दशकी प्रांजळ केले, मूळ मायेत दाखविले, पंचभूतिक दासबोधाच्या 8व्या ज्ञान दशक नावाच्या दशकामध्ये, म्हणजे 8व्या, मूळ मायेत पंचमहाभूते कशी सूक्ष्म रूपाने असतात हे स्पष्टपणे वर्णन केलं. की जी मूळ माया आहेत ती पंचमहाभूते कशी सूक्ष्म रूपाने असतात ते काय केलं, सांगितलेलं आहे. तेथे जाणीव तो सत्वगुण, मध्ये तो रजगुण, नेणीव तमगुण. जाणे जे श्रोती म्हणून लक्ष द्या श्रोत्यांना, की जेथे जाणीव आहे तिथं सत्वगुण आहे. ज्ञानामध्ये कोणता गुण? सत्वगुण. जाणीव नेणीव मिश्रित गुण तो रजगुण. जाणीव बी असते, नेणीव बी, ज्ञान बी, अज्ञान बी, तिथं समजावा रजगुण. नुसतं नेणीव तो तमगुण, नुसतं अज्ञान असतं तिथं समजायचं तमगुण. हे श्रोत्यांनी काय करायचं, वर्म जाणून घ्यायचं असतं. सत्वगुण कुठं आहे? जिथं ज्ञान आहे तिथं सत्वगुण. रजगुण कुठं आहे? ज्ञान अज्ञानामध्ये रजगुण आहे, दोन्ही मिश्रित. आणि जिथं नुसतं अज्ञान आहे तिथं आहे नुसतं तमगुण. हे काय करा, लक्षामध्ये घ्या पहिले. म्हणाल ते कैसी जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राव. पिंडी महाकारण देही सर्व,
साक्षिणी अवस्था. महाराज सांगतात की जेथे जाणीव कशा प्रकारे आहे असे म्हणाल ना, तर त्याचा अभिप्राय ऐका आता. पिंडाचा चौथा महाकारण देह. पिंडामध्ये चौथा काय सांगितलाय? महाकारण देह, म्हणजे सर्व साक्षिणी तुरी अवस्था आहे. पिंडामध्ये महाकारण देहाची अवस्था कोणती सांगितली? तुरी अवस्था, साक्षी रूपानं. ऐक नाही, असा कोण आहे? हा चौथा महाकारण देह, साक्षीत्व. महाकारण देहच त्याला म्हणायचं. ऐक नाही, विशेष ज्याला म्हणतो आपण तेच तर महाकारण देह आहे. साक्षीत्व भाव प्रगटलेला असतो, तुरी अवस्थेमध्ये स्थित झालेला असतो. मग हे काय आहे? चौथा महाकारण देह. तस तैसी मूळ प्रकृती ती ब्रह्मांडाचे, देह महाकारण साचे, म्हणून तेथ जाणीवेचे अधिष्ठान आले. तशीच म्हणे ब्रह्मांडाच्या ठिकाणी मूळ प्रकृती ही महाकारण देहच. ब्रह्मामध्ये त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी जी मूळ प्रकृती आहे ना, तिला महाकारण देह म्हणायचं. त्या मूळ प्रकृती जी आहे तिलाच महाकारण देह खरोखर असल्याने तेथे जाणीवेचे अधिष्ठान असते. कुठं? त्या मूळ प्रकृतीमध्ये काय आहे? जाणीवीचं अधिष्ठान आहे, जाणीव आहे. जसं महाकारणामध्ये साक्षीत्व आहे ना प्रगटलेलं, तसं इथं ब्रह्मांडामध्ये सुद्धा महामाया जी आहे, मूळ प्रकृती जी आहे, त्या मूळ प्रकृती हीच महाकारण. आणि तिथेच काय आहे म्हणले? जाणीव आहे. जाणीव असल्यामुळं जाणीवेचं अधिष्ठान तिथं असतं. कुठं? त्या मूळ प्रकृतीमध्ये. जसं पिंडामध्ये महाकारण देह आहे, तसं ब्रह्मांडामध्ये ही मूळ प्रकृती आहे. जसं पिंडामध्ये साक्षीत्व भाव प्रगटतो महाकारण देहामध्ये, तसं ब्रह्मांडामध्ये ही जाणीवेची अधिष्ठान तिथं असतं, जाणीवेचं अधिष्ठान असतं, असं सांगायला लागलेत. असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी, षष्ट होती संधी चतुरी, जाणीवी गुणशोभिनी. असं म्हणले या मूळ मायेत गुप्तपणे त्रिगुण वास करतात. ही जी मूळ माया आहे 3 गुणात युक्त आहे. या मूळ मायेमध्ये 3 गुणाचा वास आहे, सत्व, रज आणि तम. योग्य संधी मिळतात ते स्पष्ट होतात. तीच गुणशोभिनी तुरी अवस्था हे शहाण्या लोकांनी जाणून घ्यावं. जिथं 3 गुण आहेत, गुणशोभिनी तिला म्हटलंय. 3 गुण आहेत म्हणून गुणशोभिनी. शोभ होतो गुणाचा, 3 गुण तिथं प्रकटतात, सत्व, रज आणि तम. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? गुप्तपणे त्रिगुण वास करतात म्हणून मूळ माया. आणि तीच आहे तुरी अवस्था. हे शहाण्यानं काय करायचं? तर जाणून घ्यायचंय. जैसा तृणाचा पोट राकळा, पुढे उकलोनी होय मोकळा, तैसे मूळ माया अवलीला गुणा प्रसवली. महाराज सांगतात, जसे गवताचे कणीस पुढे उकलून मोकळे होते का नाही, तशीच मूळ माया ही अनायासे गुणांना जन्म देते. कोण? ही मूळ माया. कुणाला जन्म द्यायली? ह्या गुणांना. जसं गवत असतं, ते गवत वाढून त्याचं पुन्हा त्याला काय होतात म्हणजे छोटे छोटे ते तसले कंस उखलतात कोणाला? त्या गवताला. तशी ही मूळ माया आहे. आणि ती मूळ माया ही काय होते म्हणे? अनास हे गुणाचा जन्म तिच्यापासून उत्पन्न होतो. कोणापासून? ह्या मायेपासून. जैसा तृण. म्हणून तर गुणाच्या पलीकडं म्हणजे मायेच्या पलीकडे जावं लागते. जर आपल्याला स्वरूपाकडे जायचं असेल 3 गुण ओलांडावं लागतात. कारण 3 गुण हे मायेचे आहेत. आणि आपण किती जरी सत्वगुणात जरी असतो तरी ती गुण आहे का नाही? आणि ते कोणापासून उत्पन्न झालेलं आहे? त्या मायेपासून. जरी आपण सत्वात असेल तरी त्या मायेमध्येच आहोत अजून, म्हणून आपल्याला त्याला पण ओलांडावा लागतो. मग शुद्ध सत्वात गेलो तरी तिथं काय आहे? शुद्ध जाणीव आहे. त्या जाणीवीमधूनही अजून पुढे सरकावं लागतं. मग तिथं जाणीव बी नाही, नेणीव बी नाही, ते स्वरूप तुमचं आहे.
आणि त्या स्वरूपापाशी जाऊन काय करायचं आहे, निरंतर त्याचा अनुभव भोगायचा आहे. मग त्याच्याकरता पहिले काय करावं लागेल, ह्याला जाणून घ्यावं लागेल, पिंडाला आणि ब्रह्मांडाला. जोपर्यंत आपण व्यवस्थित जाणणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वरूपाकडं आपला मार्ग नीट सापडणार नाही, आपण आपल्या स्वरूपाकडे जाणार नाही. म्हणून तो उलगडा चाललेला आहे. म्हणून मूळ माया ही वायू स्वरूप असते. जैसा महाराज सांगतात, जसे गवताचं कणीस पुढे उकलून मोकळं झालं, तशी मूळ माया ही अनासय गुणाचा जन्म देती झाली आहे. मूळ माया वायव स्वरूप एक गुण शोभिनीचे रूप, गुण विकार होताची अल्प गुण शोभिनी बोलीजे. जस मूळ माया ही वायू स्वरूप असते, गुणशोभिनी मायेचे रूप ऐका म्हणले. आता मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने गुणरूपी विकार उत्पन्न झाला की तिलाच गुणशोभिनी म्हणतात. त्या मायेच्या ठिकाणी हे गुण उत्पन्न झाले आणि होतातच, म्हणून तिला गुणशोभिनी असे नाव पडलेलं आहे. कुणाला? त्या मायेला. पुढे जाणीव मध्ये नेणीव मिश्रित चालीला स्वभाव, तेथे मात्र का सठाव शब्द झाला. मग जे गुणशोभिनी पासून जाणीव म्हणजे सत्वगुण उत्पन्न झाला, मध्यस्थ म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित रजगुण झाला, नेणीव म्हणजे तमगुण. मग यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते. या तीन गुण मिक्स झाले आणि ह्या तीन गुणापासून ही नैसर्गिकपणे ही क्रिया उत्पन्न झाली. कशाची? विश्व निर्माण करण्याची. तेथे गुणाच्या ठिकाणी सर्वप्रथम ओंकारमय 3.5 मात्राचा शब्द ध्वनी उत्पन्न झाला. पहिल्यांदा काय उत्पन्न झाला? या सगळ्यांपासून ओंकार 3.5 मात्राचा जो शब्द आहे तो ध्वनी काय झालेला आहे? पहिले प्रथम उत्पन्न झालेला आहे. ते शब्द गुण आकाशीचा ऐसा अभिप्राय येथीचा, शब्दची वेदशास्त्राचा आकार झाला. शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थात आकाश झाले. शब्द काय आहे? आकाशाचा गुण. आपल्याला गुणाचा प्रकार माहित आहे, कोणता कोणाचा गुण आहे. शब्द आकाशाचा गुण, स्पर्श वायूचा गुण, हे आपल्याला सगळ्यांना माहिती बरं का. आपण शिकलोत पंचकरणामध्ये, तिकडं शिकलोत म्हणून तर हे शब्द कळालेत, नसतं आपल्याला कळालं असतं का? आता हे काहीतरी नसतं कळालं बरं का. म्हणून शब्द हा आकाशाचा गुण सांगितलाय, अर्थात आकाश झाली. पुढे त्यापासून पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूत झाली. शब्दाच्या आधाराने वेदादी शास्त्रीय आकाराला आली. आता आकाशापासून पृथ्वीपर्यंत सगळे एक मागो एक भूत काय झालेली आहे ती उत्पन्न झाली. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, अशा प्रकारे बरं का. आणि मग हे महाराज पुढे म्हणतात, पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायूचा विकार, जाणीव नेणीवेचा विचार वायूची करिता. तर पंचमहाभूते आणि त्रिगुण म्हणजे अष्टदा प्रकृती होय. मूळ मायेतही सर्व सूक्ष्म रूपाने असतात. कोण? ही जी मूळ माया आहे ती सगळी कशी आहे? सूक्ष्म रूपानं. जाणीव नेणीव याचा विचारही मूळ मायेपुढे किंवा मूळ मायेमुळेच उत्पन्न होतो. जाणीव आहे, नेणीव आहे, ती कुणापासून उत्पन्न होते? ह्या मायेपासून. नाही तर भगवंताच्या ठिकाणी जाणीव बी नाही, नेणीव बी नाही, ही मायेचाच प्रकार आहे. म्हणून जाणीव जरी असली, नेणीव तर नाहीच नाही, पण जाणीव जरी आपल्याकडे असेल तरी ती पण काय आहे? त्या मायेचाच उत्पन्न झालेली, मायेपासूनच उत्पन्न झालेली ती जाणीव आहे, असं समजायला काही हरकत नाही. म्हणून ती जाणीव सुद्धा काय करायची आहे? टाकून द्यायची आहे. वाया नसता कैसी जाणीव, जाणीव नसता कैसी नेणीव, जाणीव नेणीवेसी ठाव वायो गुणे. मग आता परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही नसते, नेणीव म्हणजे अज्ञानही नसते. कुठं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. मूळ माया जर नसती तर जाणीव कुठली आणि नेणीव कुठली? म्हणजे जाणीव बी नसती, नेणीव बी नसती ना. म्हणून ज्ञान अज्ञानास कारण कोण आहे? ही मूळ माया, म्हणजेच
महाराज म्हणतात जाणीव आणि नेणीव ह्याला मूळ कारण कोण आहे? ज्ञान अज्ञानाला मूळ कारण कोण आहे? तर म्हणली ही माया, वायूच आहे, वायू रूपच आहे. जेथे मुळीच नाही चलन तेथे कैसे जाणीव लक्षण, म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा. जेथे जराही चलन वलन नसलं तेथे जाणीव तरी कशी असणार? म्हणून चलन वलन हा वायूचा गुण आहे, हे नीट लक्षात घ्या. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसून आले. स्वरूप मुळीच बासले त्रिगुण, भूताचे एकापासून एक भूत झालेले आहेत असं उगीच दिसून येते. पण मूळ मायेत हे त्रिगुणाचे आणि पंचमहाभूताचे म्हणजे अष्टदा प्रकृतीचे स्वरूप आहे. थोडक्यात म्हणजे मूळ माया म्हणजे अष्टदा प्रकृती आहे असं इथं समर्थ सांगायला राहिलेला विषय. उद्या अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. घ्या निर्वाणी षटक. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवो